भरापासून पुरेसा पाऊस न बरसल्यानं रोवणी केलेल्या शेतामध्ये भेगा पडलेल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। अशामध्ये आता कधी पाऊस बरसतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत। आकाशाकडे लागलेल्या या नजरा आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। पाहूयात। जिल्ह्यामध्ये मागील 15 ते 20 दिवसा अगोदर खूप मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती व जिल्ह्यामध्ये पूर स्थिती निर्माण सुद्धा झाली होती। मात्र मागील आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या आता भेगा पडलेल्या आहेत। मी या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाळी सावळी ह्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की त्या शेतकऱ्याने मागील जे पाऊस आला होता त्यामुळे त्यांनी रोवणी सुद्धा केलेली होती। मात्र मागील आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा भेगा पडलेल्याचे चित्र पाहायला आपल्याला मिळत आहे। शेतकरी सध्या हवालदिल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांकडे सध्या आता जिल्ह्यामध्ये पाऊस न आल्यामुळे शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आपली जे रोवणे पूर्ण केलेली आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये असा पाणी नसल्यामुळे त्यांच्या ह्या रोवण्याला सध्या आता खड्ड्याने पडलेली आहे आणि मात्र ह्या शेतामध्ये भेगा पडल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे। मात्र सध्या आजही जिल्ह्यामध्ये पाऊस न आल्यामुळे जे उष्णता निर्माण झालेली आहे आणि पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेगा पडलेल्या, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत पाहायला मिळत आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।